चला सोनावळे टीम आपल्याला पेनल्टी घ्यावी लागणार आहे याची नोंद घ्या। 3 रनाची पेनल्टी असेल ज्यावेळेस पहिला डाव संपला जाईल त्यावेळेस केवारे टीमच्या धावफलकावरती त्या धावा तुम्हाला सांगून ऍड केल्या जातील। ओहो पहिलाच बॉल इथे बंसाने खराब घोषित केलेला आहे। नो तर आहेच। आता अगदी आपण पाहताय एकंदरीत 9+1 2 धावा येतील। येणारा चेंडू फ्री हिट जो आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंच बॅटकट आहे का नाही? एकंदरीत आपण पाहिलेले आहेत की यावेळेस बाईकच्या स्वरूपात एक धाव येईल। त्याचबरोबर नोच येईल अशा धावा धावफलकावरती आपण पाहताय की 2 धावेनं संघाचं खातं फ्री हिटचा बॉल असेल। डावकुराचा फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती गोलंदाज तयार। फ्री हिट बॉल पुलटॉस बॉल फ्री हिटचा चेंडू त्याला मात्र सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी फेकून दिलेला आहे षटकार। मैदानात आला वारा फलंदाज होता त्याच्या गावाचं नाव खेवारा। चेंडू गेला भराभरा 6 धावा मिळाल्यात। षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। पहिलाच बॉल 1 बॉल 8 धावा। त्याचबरोबर तुषार बोंडिवले, धनाजी बोंडिवले आणि स्वप्नील बोंडिवले या त्रिमूर्तींचं इथं स्वागत होत आहे। तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम, उत्कृष्ट खेळाडू, खऱ्या अर्थाने निश्चित 7 जण अशी माणसं तुम्हाला कमी पाहायला मिळतील की मदत करून खऱ्या अर्थाने नाव अनाउन्समेंट करण्यासाठी नकार दिला जातोय। अशी तुम्हाला क्वचित माणसं मिळतील। निश्चित तुमचं खूप खूप धन्यवाद आहेत। चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 धावा मिळत आहेत। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या पोरासोरा उभा वारा धावसंख्या धावफलकावरती सरळ वाकड्या आकड्यात लागली 12। पुन्हा एकदा चांगला फटका आहे। क्षेत्ररक्षक होता तिथे एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे। एकच धाव एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाईल। धावसंख्या धावफलकावरती 13। पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 13। उल्हास सर तुमच्या गावचं नाव खेवारा। धावसंख्या लागली 2 आकड्यात 13। 13 धावा। पुढील चेंडू पुन्हा एकदा। ओहो फटका चांगला आहे पॉवर माइटी हिट। चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला पुष्पराज। षटकार धावसंख्या धावफलकावरती 19 धावा। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजूनही मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। एकंदरीत आपण पाहिलं असेल 21 चेंडू झाले होते तोपर्यंत 23 धावा रामपूर टीमच्या मला पाहायला मिळाल्या नव्हत्या। 19 धावा नव्हत्या। खोलवर डब्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि तिथे मात्र डॉट चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेला आहे। शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल। पुढील चेंडू पुन्हा एकदा। व्हाईट बॉल आहे, मॅच बॉल आलेला आहे। एकंदरीत आपण पाहताय की खराब चेंडू 20 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत। शेवटचा बॉल बाकी राहिलेला आहे या ओव्हर मध्ये। प्रयत्न भरपूर चांगले केले जात आहेत। प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाते। आणि यावेळेस हो षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे। पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या धावफलकावरती रोक बाय ठोक मध्ये पहा 20 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत। 20 धावा धावफलकावरती आहेत।
चला अगदी लगेच स्पीडअप घ्या, वेळ वाचवा. पोटगावच्या रानाला खूप आग लागलेली आहे, त्यामुळे आम्हाला जावं लागेल. बॉलरचं नाव पांडुरंग. राम. बॉलरचं नाव समीर. तन्मय तन्मय तन्मय. आज रामची पकवात बाजूला राहिली, नाल बाजूला राहिली, लगीन बाजूला राहिले, थेट तो ग्राउंड मध्ये आलेला आहे. होता तसाच उचललेला आहे, गाडीत टाकला, पाठीमागून उचलला ना आणला. चला तन्मय तयार होईल. सिंगल गाडी, डबल इंजिन, छटाक छटाक, पावशर पावशर, दीड पावशर वजन. गोलंदाज तयार. स्ट्राइक एंड मध्ये डावकुराचा फलंदाज आहे. कैसे कैसे लोग रहते हैं, जल्दी चालू करो यार, पेट में बहुत काम काम बज रहा है. चला. अरे देवा, काय म्हणतात भावा. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणोद्या बॉल, वाटला बॉल, दलफद्र्या बॉल. पहिला बॉल देवाला. पहिला चेंडू खराब आलाय. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राइक एंड वरती. येणारा चेंडू यावेळेस हो कडक कडक बेधडक चेंडू मात्र याही वेळेस सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावेसाठी हा षटकार आलाय. जबरदस्त फटका जो आपण पाहिलेला आहे. बॅट्समनले काय बारीक बारीक सापोर भेटला, त्यांना जितली चानजी आले, टचकन मारला, टचकन. पहा आता येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करण्याची गरज आहे. 27 धावा धावफलकावरती जोडलेले आहेत. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राइक एंड वरती सागर आहे. येणारा चेंडू यावेळेस हो थोडस जर पाहिला, बॅटच्या आतमधली कडा घेतली, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे जास्त काही नाही, परंतु आता एक धाव येईल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या आहे ती 28 धावा धावफलकावरती आहे. प्रयत्न सोनावळे क्रिकेट संघाला करायचं आहे. चला यावेळेस देखील हो समोर पटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आलेला आहे. ओहो 990 आणि कोंबडी दरीत फिरो. तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालेलं आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहताय की धावसंख्या आता धावफलकावरती निलेश सर आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा. 29 धावा धावफलकावरती आहेत. करोडोचा विषय आहे शेवटी. कामरामन इधर करो. पटला आम्हाला तुमचा, पटला नाही. आता चला तिकडे, चला आता तिकडे. करोडोचा विषय होता. 29 धावा आणि इथे यावेळेस मात्र चांगला चेंडू. मला वाटतं सपोर्टर आज ते घेऊन आले नाही. घाबरू नका, भेंडीचे वाक आणलेले आहेत, बांधून टाका फिट. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. यावेळी देखील चांगला फटका आहे. शतरक्षक डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल इथे वेगाने बनली, दुसरी साठी निघालेत, परंतु इथे एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा जे आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे. 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2, शेवटचा बॉल बाकी आहे. आणि यास मोठेकरचा पोकळूवासा, वाराशिरा, भसा भसा, ढास डॉट बॉल, फुसका बार, चायनाचा माल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ
संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 15.00 ची धावगती, 30 धावा. आता आपण देऊया डीजेला संधी. आमचे डीजे राजे, आमचा राजेश मुकणे. मागच्या वर्षापर्यंत गाडी त्यांची पासिंग झाली नव्हती. मागच्या वर्षी लवकरच गाडी पासिंग झाली आणि तिथून समृद्धी हायवे असेल, इतर सगळ्या हायवेवरती ती गाडी आता सुरू आहे. खास करून जाता जाता ते सासूरवाडीला गेले. सासूरवाडीपेक्षा म्हणून त्याला म्हटलं होतं की जाताना खांद्यावर घे घोंगडी, हातात काडी, त्यापेक्षा बरी म्हणतो माझी सासूरवाडी. कारण 1.5 लाखाचा तमाशा होता. 30 धावा धावफलकावरती आहेत. चला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस, फलंदाज म्हणतोय आल्या मार्गी तू सुखी जा, परंतु नीट जा. अंपर म्हणता यस. बॉलरची हवा झाली वाईट, तिथे आलाय चेंडू हा जर वाईट. राम आलेला आहे. षटक क्रमांक मैदानात 7 मध्ये या 3 साडी. रामच्या कांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू. गोलंदाजाचं नाव आहे राम, त्याचं काम झालं एकदम छान, परंतु इथे फिल्डिंग झाली थोडीशी घाण. कारण तिथे एकही धाव नव्हती, तिथे 1 धाव मात्र खर्च केलेली आहे. यस, पहिले त्याला कलेक्ट केला पण सर धाव नाहीये ना. बॉल कलेक्ट केला होता ना. पण आपला नियम आहे सर का, जर का चेंडू विकेट किपरनं पहिल्यांदा कलेक्ट केला तर मग स्ट्राईकही चेंज नाही, धावही नाही, असा नियम आहे वाटतं ना. रन नाही अशा आमच्यापर्यंत आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना येते. स्ट्राईकही चेंज नाहीये. बाकीचा कॉमेंट्री वाल्याचा काहीच दोष नाही, तो भाड्याचा गडी आहे. संध्याकाळी हजेरी संपली का गडी मोकळा होणार. चला षटक क्रमांक 3 सुरू आहे. राम सज्ज होईल पुन्हा एकदा. स्ट्रायकर पुन्हा एकदा डावखुरा हाताचा खेळाडू सागर. हे हरे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हो गया, ये क्या क्या देखना पड़ता है. राम थोडंसं काम झालं आपलं घाण. आणि खास कीपर साठी तो एक संदेश होता की असा झेल तुला घ्यावा लागणार आहे पुढच्या बॉलवरती. ओहो, यावेळेस शतरक्षक आलेला आहे. थोडंसं बोंबल झालंय शतरक्षक. यस, घसरगुंडी पुसरपुंडी, मुळेदाल रामबाण उपाय, रॉक बॅट ठोक. चेंडू सीमा पारच्या. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, शतरक्षकांच्या माध्यमातून साथ त्याला चांगली मिळत नाही. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल आहे. शतरक्षक डीप मध्ये आणि तिथे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी निघालाय. चेंडू सीमा रेषा बाहेर. बायको करत चकणी पण मेवणी पाहत चिकणी, ती पण अशीच. तिथे तेच झालं. अगदी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 40. धावसंख्या 40. बॉल गेला तो पण सोडीत. आता पुढील चेंडू. यावेळेस देखील चेंडू हवेत उंच. शतरक्षक होता परंतु त्याच्या या बकाच्या बाहेर. ओहो, जबरदस्त. 61-62 67. 2 फटके आले फटाफट. नंदुबात खरी का खोटी. दत्ताचा अंडा पाव आमलेट सुरू आहे, त्यामुळे आपण तिथे जीप थोडीशी झाली, हरकत नाहीये. 46 धावा. यावेळेस हो चेंडू हवेत आहे. शतरक्षक 2 शतरक्षक आले, परंतु सकारामला आधार झाला, तुकाराम बेजार झाला, कांतारामला सलाई लावल्या, शांताराम ऑटोमॅटिक कोमात गेला. आमच्या दत्तादादा आंबोणे यांचा करत अंडा पावचा स्टॉल आहे. 750 कोंबडी त्याने उघडलेले आहेत. विलास कदाचित लागली तर घेऊन जात जा. आणि त्याच्यावरनं 2-2च अंडी तो आणत असतो, पण ताजी देत असतो. टाइम आहे सकाळ. नागालँड वरून करा तर ते टेम्पो वाले होते ट्रान्सपोर्ट न.
यावेळेस हो खोलवा डब्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे, दुसरी साठी निघालेत आणि तिथे पोहोचलेत 2 धावा. खास करून किरणला जो हनुमान क्रिकेट संघ मड मध्ये जास्त प्रॅक्टिस करायला मिळत नाहीये, आज जिथे कमी तिथे आम्ही, हीच आमची खरं महत्वाची हमी. तुमच्यावरती आहे, कदाचित जिमला जावंच लागतं असं वाटलेले आहेत की मार्च महिना आहे म्हणजे 3रा महिना आहे, कारण भरपूर ऊन आपण पाहताय. मार्च महिना. सागर 14 चेंडू 34 वरती कमालीची बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थाने धावसंख्या 49, 49 धावा. विकेट नाही, तगड गेल्या त्या पण सांगतो की एकही विकेट गेली नाही. अगदी आपण पाहतोय जो पाणी घेऊन गेलेला आमचा खेळाडू तो नगरला असतो. उल्हास कधी कधी भाडं घेऊन जात असतात ते, पण आज ते पाणी घेऊन गेलेले आहेत. आणि उल्हास सर आता आतमध्ये गेले तर बॉलरचं नाव पण विचारून या, कामात काम 2 कामं करून या, रिकामे येऊ नका. हा म्हणजे आता आम्हाला बरं वाटलं, आमचं काम पण करून आले तुम्ही. येईल आता तो बाहेरच येईल. सुमित आलेला आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सुमित हो फटका चांगला आहे बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. सुमित फलंदाज सांगतो खा आता तुम्ही 1.5 किलो मीठ. चेंडू सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावरती या 4च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शेवटचं षटक आहे. मालकाची हात जोडून विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. आहेर पॉकेटवाला आमचा तिथे आहे, पहिले आहेर द्या. आणि यावेळेस सकील फटका पॉवरफुल आलाय आणि ते चेंडू तापला नाही, भयानक तापला. बिना लायसनी गाडी आहे. पहा मुका घ्या, एकमेकाला मुका घ्या. यास आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल 44 वरती सागर खेळतोय. नाव आहे सागर. त्यानं 2-3 फटके असे खेळले की गोलंदाजला वाटला डोक्यावर घेतली की काय घागर, कारण तिथे फलंदाज होता सागर. रपारप जबरदस्त बॅटिंग. मगाशी करायला रामपूर संघाची खूप छान अशी बॅटिंग आपण पाहिली. गोलंदाजी थोडीशी खराब झाली होती. चेंडू आमच्याकडे नाही, जुना महाराष्ट्रात भारी, त्याचं नाव पुन्हा आणा. तुम्हाला सांगून लावतो चुना, तो म्हणजे आमचा दसईचा नाक्यावरचा दादा टपरीवाला. पुन्हा ऐका, सांगून लावतो चुना, चेंडू नाही आमच्याकडे जुना. चला कदाचित चेंडू आपोआप गायब होतात, कारण 4 ओव्हर झाल्यानंतर त्यांना सॅनिटाईज लावल्यानंतर तो आपोआप नष्ट होतो, तो पुन्हा येतच नाही. 59 धावा याही वेळेस हो समोर फटका खेळलेला आहे. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे दुसरी साठी प्रयत्न सुरू होते, परंतु नाही. एकच धाव. धावसंख्या 60, 2 बोकडे 1 पाठ. विलास धावसंख्या 60. सागरचं शतक जर अर्धशतक झालं तर 555 दिले जातील. रोख मध्ये 5 रुपये सूट. आमच्यापर्यंत घरपट्टी आली नाही तर आम्ही तसं सांगतच नाही. अनिल सुरसे मग पप्पी घेऊन सांगतो का? लेट करंट आहे का? चला 60 धावा धावफलकावरती आहेत. योगेश वागता कामात जेवढा काम येईल तेवढाच सांगून टाकायचा. या सालक्या हाताने पुश केलेला आहे, खुश केलेला आहे. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न.
इथे राम आलेला आहे. आता मात्र धावसंख्या धावपल करते 61 62 67 लागले धावसंख्या आता 61 का 62 61. आता सागर 5 धावेची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 555 घ्यायचे आहेत. 555 मिळतील का? 61 बनलेली आहेत. 555 मिळवण्यासाठी अजून एक 5 धाव्यांची गरज. असा काहीतरी आजार आहे वाटत ऐकाय आला मला. तिथे जरूर शेवटचा बॉल बाकी आहे. महेश वाघ सर ज्यांना आपण पाहताय दत्ता शेठच्या ऑमलेट पाववरती गेले होते. भरपूर स्वादिष्ट काम त्यांचं आपण पाहिले. शेवटचा बॉल अर्धशतक सागरचं कंप्लीट होईल का? आणि ते ओहो आणि मला वाटतं एका धावेनं अर्धशतक कमी राहिलं परंतु नाबाद खेळी जबरदस्त कर्यातून आपण सागरची पाहिली आणि 49 धावा बनवून नाबाद राहिलेला आहे. संघाची धावसंख्या धावपलकावरती 65 विजयासाठी 66 धावेची गरज. सलमानभाई शेख ज्यांना विनंती करतोय आपण तुषारभाई बोंडिवले खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 बॉल बॉक्स सौजन्य लाभलेला आहे. त्यांचा हेतुचित मान सन्मान सलमानभाई शेख ज्यांचा शुभ हस्ते आपण इथे करत आहोत. खऱ्या अर्थाने निश्चित 3 बॉल बॉक्स सौजन्य आम्हाला लाभलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आता त्यांना आपण व्यासपीठावरती पाहतो त्यांचा हेतुचित मान सन्मान जो आपण संपन्न करत आहोत. कॅमेरामन अगदी आपण पाहत आहे धनाजी बोंडिवले यांचा हेतुचित मान सन्मान महेश वाघ सरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करून घेणार आहोत. या खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने आपण उपस्थित राहिलेला आहात आणि खऱ्या अर्थाने तुमचा हेतुचित मान सन्मान करणं गरजेचं आहे. तो मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. स्वप्नील बोंडिवले यांचा हेतुचित मान सन्मान देखील आपण इथे करणार आहोत. प्रभाकर वाघ ज्यांना विनंती करतो चला आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान संपन्न करून घ्या. किरणचा पैसा वसूल काम सुरू आहे. अगदी आपण प्रत्येकाचा मान सन्मान इथे संपन्न करत आहोत. केवारा टीम पॅनल्टी रन वाढवू का? नाही म्हणणारच नाही. 3 धावा ऍड होतील. आता धावसंख्या धावपलकावरती मला वाटतं बनेल 67 68 झालेले आहेत. 69 धाव्यांची गरज आहे सोनावळे क्रिकेट संघाला. बॉल द्या. रामानं कुणाली सलामीची जोडी आपण पाहतोय. सोनावळे क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. एक उत्कृष्ट पक्वा वादक आहेत राम. खऱ्या अर्थाने निश्चित आज संगीतावरती जेवढं प्रेम आहे तेवढंच खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आज क्रिकेटवरती सोनावळे संघाच्या माध्यमातून सलामीच्या भूमिकेत भलं मोठं टार्गेट आहे 69 धाव्यांचं. 69 धावा जा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आमचे खेवारे गावचे डान्सर तुषार ते पण उपस्थित आहेत. तुषार तो एकदम हुशार थेट रिक्षा घेऊन आज हजर आहेत. ते
चेंडू द्या. स्ट्राइक एंड वरती राम आहे तर गोलंदाज तयार होईल प्रदीप. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबाबदारी भरपूर आपल्या खांद्यावरती घेतली आहे. बोला मोठं टार्गेट आहे. चला मॅच सुरू करा. गोलंदाज सज्ज आहे. पहिलाच बॉल कमालीचा चेंडू प्रदीपच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. टाट बॉल निर्धाव चेंडू जो आलेला आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. सध्याच्या स्थितीला जबरदस्त प्रयत्न. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेस हो लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राम करत होता. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि तिथे अगदी आपण पाहिलेला आहे. 2 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगले प्रयत्न मैदानात आपण पाहताय. गोलंदाज करत असताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आणि अशा पद्धतीने म्हणतोय तू खूप फास्ट टाकतोय रे बॉलर. आणि तिथे अगदी आपण पाहिलेला आहे हा टाट बॉल आलेला आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहताय. उल्हास सध्या चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू लागोपाठचे डॉट आलेले आहेत. काय गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती हा सामना. या पहिल्या ओव्हर मध्ये अजून एकही धाव बनवली नाहीये. प्रदीप तयार आहे. मेंटस खाओ दिमाग की बत्ती जलाओ. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तिथे आतापर्यंत 5 चेंडू आपण पाहिलेले आहेत. ते टॉट झालेले आहेत. शेवटचा चेंडू आता कशा पद्धतीने हाताळला जाईल. समोर समोर फटका क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि तिथे सुरेख झेल कॅरी केलेला आहे. विलास फलंदाज रामचा खेळ केलाय खल्लास. फलंदाज बाद विकेट. मिड ऑन षटक. मला वाटतंय गोलंदाजाने सकाळी ऐकलं असेल की रिश्का गाणा. भरपूर चांगली गोलंदाजी. या अगोदर दयानंद हेमाडे हे एबीपी माझ्याकडे असायचे आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून असं अपडेट आमच्यापर्यंत येत असतात. उल्हासनगरला ते असायचे. खास करून त्यांना आपण पाहतो उंच उंच डिग्रीवरती आहेत ते. यस, कारण त्यांची एक खासियत आहे. तुम्हाला सांगेल नंतर थोड्या वेळानं. त्यावेळेस देखील हो जबरदस्त प्रयत्न. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालेला विकेट. फलंदाज बाद. गोलंदाज प्रसाद उर्फ बारक्या जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती सांगितलेलं आहे की इथे फलंदाज बाद झालेला आहे. हरिदास हरिदास यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या प्रसाद आला उर्फ बारक्या. पहिल्या बॉलवरती चांगली गोलंदाजी आपण पाहिली.
आणि इथे हाय चेंडू डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी, बारक्या पण बोकरापेक्षा चुकट बॉलर आहे. यस, अगदी आपण पाहतोय. मला वाटतंय सिखापची गरज आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिखाप व्हाईट बॉल, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. भरपूर प्रॅक्टिस जे खऱ्या अर्थाने केलेली आहे मला वाटतं गोलंदाजाने, कारण फलंदाजा बॅटला स्पर्शच होऊ दिला जात नाही. इथे टाकलेला हाय चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. मला वाटतं कुठला तरी जालिम बाबा बॉलरला पावला बहुतेक. चांगली गोलंदाजी आपण पाहताय. आणि इथे हाय चेंडू डॉट, चांगली चेंडू, चांगली गोलंदाजी. खास करून उल्हास भाऊची भरपूर प्रॅक्टिस सुरू आहे, कारण त्यांना प्रॅक्टिसला जाता येत नाही आणि प्रॅक्टिसला गेले नाही, त्याच्यामुळे त्यांचे परिणाम शरीरावरती झालेले आहेत. आणि सध्या सगळ्यात जास्त धावपळ त्यांचीच आहे. ती पहा, आला बॉल गेला बॉल त्यांच्याकडे जातोय. डॉट चेंडू आलेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. याच्यानंतर उल्हास भाऊ मला वाटतं गोलंदाजी घेणार आहेत. हो, यावेळेस आताच खरी. यस, अगदी आपण पाहताय. ऑक्टोबर महिना म्हणजे 9वा महिना असतो. ऑक्टोबर महिन्यापासूनच खऱ्या सीझनला आपण सुरुवात होत असताना पाहत असतोय. टेनिस बॉल सीझनला, त्याच्यानंतर पहा आपण पाहत असतोय की मे नंतर रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत असतोय. आणि इथे 2 ओव्हरचा खेळ संपलेला. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक 3 साठी आपल्याला पाहायला मिळेल सागर. 49 धावा ज्याच्या बॅट मधून आपण नाबाद खेळी पाहिलेली आहे, तो सागर आलेला आहे षटक क्रमांक 3 साठी. स्पीड अप घ्या. पहिल्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग जे आपण सागरची पाहिलेली आहे पहिल्या डावामध्ये. इथे गोलंदाजी आता कशा पद्धतीनं करेल तीही आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, याही वेळेस इथे चांगला चेंडू आलेला आहे. अजय बॅट ऑन बॉलचा संपर्क होत नाही. धावा येणं गरजेचं आहे, परंतु आता तुम्हाला धावसंख्या चेस करण्यासाठी चेंडू कमी राहिलेले आहेत आणि धावा भरपूर आहेत. मला वाटतं 66 धाव्यांची गरज आहे अजूनही. समोर पॉइंट मध्ये खेळून काढलेला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं हरिदास यावेळी स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतो. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती. सध्याच्या स्थितीला आपण पाहताय चांगली बॅटिंग केली जाते. आणि इथे टाकलेला हाय चेंडू डॉट आलेला आहे. काय गोलंदाजी राहिली आहे आज खेवारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. विकेट आहे. यस, फलंदाज बाद आहे मला वाटतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता राज हा नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. संघ पूर्णतः बागफूट वरती आपण पाहताय. नऊ चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहणार आहात. चांगली कामगिरी केली तर मात्र विजय प्रस्थापित करता येऊ शकेल. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत. मला वाटतं हाय चेंडू डॉट आलेला आहे. उर्वरित 2 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहेत. फक्त 4 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत सध्याच्या स्थितीला. याही वेळेस इथे चांगला चेंडू आलेला आहे. चांगला चेंडू म्हणजेच टॉट बॉल आलेला आहे. प्रयत्न भरपूर चांगले. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल या ओव्हर मधील. 3रं षटक कुणाच्या खांद्यावरती दिलं जाईल, सॉरी 4थं षटक तेही पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे.
शेवटचा चेंडू मिड विकेट मध्ये खाली क्षेत्र होतं, अजय राजनं खेळून काढलेला आहे, परंतु शतरक्षक तिथे पोहोचेल. पण आता संघाची धावसंख्या आहे ती एका धाबेने आपल्याला 5 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. आकाजी माडसे सरांनी सागर सर काल सांगितलं होतं आमचा रेकॉर्ड कोणी पण मोडून दाखवा. कदाचित आकाश सरांशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं राहणार आहे. रेकॉर्ड तुम्हीच बनवू शकत नाही, रेकॉर्ड आम्हाला पण मोडता येतो. आणि ते 6 चेंडू अजून बाकी आहेत, परंतु ते चेक केले जातील, कारण आमचे पाटील 11 खऱ्या आता निश्चित जयभद्रंग पाटील 11चे त्याचबरोबर दसई असोसिएशनचे अध्यक्ष डॉट बॉल आलेला आहे. आणि इथे चांगली सुरुवात मयूरची आपण पाहिलेली आहे. षटकाला सुरुवात झालेली आहे, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कदाचित आता पाहायला मिळेल 7 जरी बनले तर आकाश माडसे सरांचा रेकॉर्ड आपल्याला मोडता येऊ शकेल. ओहो, इथे अगदी आपण पाहता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे कुठेतरी यावेळेस ओव्हर थ्रो झाला होता, एकच जाईल. 6 बनलेले आहेत. 4 चेंडू जर डॉट टाकले तर मग मात्र चांगला विक्रम रचलेला पाहायला मिळेल, कारण रेकॉर्ड मोडायचा आहे. 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील कशा पद्धतीने हाताळले जातील. अजय आहे यावेळेस स्ट्राईक एंड वरती. अजय कशा पद्धतीने आता कामगिरी करणार आहे तेही आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मयूर तयार आहे. षटकातील 3रा चेंडू आणि ते थोडासा नंतर हेडशॉट आला असता. आणि अगदी आपण पाहिलेला आहे आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. रेकॉर्ड कायम जर ठेवायचा असेल, आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मग इथे चांगली गोलंदाजी करावी लागणार, कारण स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेची राहील. ओहो ओहो, जबरदस्त जाईल, जबरदस्त, व्हॉट अ कॅच, फलंदाज बाद. अगदी आपण पाहू शकाल आमच्या सोबत मोठे झालो. आता मिक्सरची गाणी ऐकायला मिळतात, घुचुक घुचुक. आणि इथे अगदी आपण पाहतो 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 चेंडू डॉट आले तर मग मात्र आकाश माडसे सरांकडे लगेच कॉन्टॅक्ट करून त्यांचा विक्रमाचा आपण पार्टी घेणार आहोत. आणि इथे विकेट किपर थोडस पंबल झाला. आणि इथे 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 यस 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 विलास पहा, ज्यांना आपण पाहतोय एक गावठी आणि ताजे मटण जे त्यांच्या शॉप मध्ये मिळत असतं, परंतु आज ते थेट मैदानात उतरलेले आहेत. शेवटचा बॉल असेल आता पाहिलं जाईल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल डॉट आला तर आकाश माडसे सरांना लगेच रिंग जाईल, कारण यस मग ते पण सांगतील की आता आमची जिरली. सूरज सर जाऊया. आणि आता आकाश माडसे जर आता आपली पण जिरली, कारण रेकॉर्ड मोडलेला आहे. आता धावसंख्या धावफलक 6 आणि अगदी आपण पाहिलेलं होतं की आकाश माडसे सरांचा धावफलक होता 8. अगदी मध्ये अध्यक्ष साहेबांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. अध्यक्ष साहेबांनी 8 बनवल्या होत्या 24 बॉल मध्ये. सोनावळी क्रिकेट संघामध्ये पहा सगळे नवीन खेळाडू होते आणि खऱ्या अर्थाने जिथे नाव दिलं तिथे फसवायचं नाही हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि निश्चित नवीन नवीन खेळाडू घेऊन आपण पॅनल्टी घेऊन उतरलात हरकत नाहीये, परंतु निश्चित अशाच पराभवानं भरपूर काय आपल्याला शिकायला मिळतं. नो डाऊट नो अबाउट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सागर ठरलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता
मॅन ऑफ द मॅच सागर या आणि सूरज कापडी सरांना विनंती करतो आपला शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. त्याच्यानंतर लंच ब्रेक राहील मित्रांनो, याची नोंद घ्या. चला सागर या. सूरजजी कापडी सरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सागरला या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. त्याच्यानंतर आता घेतो आम्ही लंच ब्रेक.